हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा व्हिडिओ आहे 3 मे. डान्स कर गं, डान्स कर. दिवशी आमची ॲनिव्हर्सरी होती. त्या दिवशीचा आम्ही बाहेर गेलो होतो शॉपिंगसाठी. तर किट्टू बघा किती छान एन्जॉय करतोय, मस्त असा डान्स करतोय. डान्स केलं, डान्स केलं. मांजन क्यूट. शॉपिंग करून आम्ही आलो नंतर मॉलमध्ये. तर इथे किट्टूला भूक लागलेली होती आणि आम्ही सर्वांनाच मग थांबलो होतो तिथे बर्गर वगैरे खाण्यासाठी. चला की. आणि हे बघा बेबी माझं कसं करते. हे बघा छान छान माझी क्युटी क्युटी कशी छान पाहतय. हे बघा बघा बघा. आले वा, आले वा, खूप खुश होता. मग खूप हसला. आणि त्यानंतर मग किट्टूने दादाचा गॉगल घेतला. तर त्याला स्वतःहून लावायचा होता गॉगल आणि स्वतः लावता लावता शेवटी त्यानं तोडूनच टाकला. पण दादा बोलत होता त्याला की तू नको लावू, मी लावून देतो. पण नाही ऐकलं शेवटी. हॅपी हॅपी हॅपी. किट्टू कंटाळून झोपला आणि आता आम्ही केक शॉप मध्ये आले केक घेण्यासाठी. काय पाहिजे? ही बघ, हा वाला कोणता फ्लेवर आहे? तो हनी रोज आहे. केक फायनल करून आम्ही घरी आलो आणि आता सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. पण सेलिब्रेशन करण्याआधीच किट्टूला केक खायचा होता म्हणून किट्टू परेशान करत होता. आम्हाला सेलिब्रेशन करू देत नव्हता. म्हणत होता खायचा आहे केक, खाऊ खाऊ. मग त्याला मी खाऊ दिला आणि किट्टूला बोलत होते पलीकडे सोफ्यावर बस. पण किट्टू तिकडे बसत नव्हता. किट्टूला तिथेच केक पाशी बसायचं होतं आणि त्याला केक कट करायचं होतं. मग त्याला फोन देत होते. म्हटलं फोन घे थोडा वेळ. तर फोनही नको होता त्याला. आणि मग बसू दिलं त्याला तिथे आणि म्हटलं चला आता सेलिब्रेशन करूयात. किट्टूला मागे बसवलं आणि सेलिब्रेशनची सुरुवात केली. म्हटलं चला सेलिब्रेशन करून घेऊयात आणि सेलिब्रेशन केलं. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. मध्येच किट्टू खूप रडायला लागला आणि सेलिब्रेशन थांबून परत त्याला शांत केलं आणि पुन्हा सेलिब्रेशन सुरुवात केली. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी. किट्टू कंटिन्यू रडतच होता. मग आम्ही फास्टमध्ये सेलिब्रेशन केलं. केक कटिंग केला, एकमेकांना खाऊ घातलं आणि मग मी किट्टूला खाऊ घातलं. किट्टू खात नव्हता. किट्टूला नंतर फोन हवा होता. मग नंतर मी पिल्लूला पण खाऊ घालत होते पण तो नाही म्हणत होता. तरी पण त्याला खाऊ घातलं. कारण त्याला तो फ्लेवर आवडत नाही. त्याला चॉकलेट फ्लेवर आवडतो. चॉकलेट फ्लेवर आणला नव्हता म्हणून त्यानं खाल्ला नाही. मग मी खाल्ला आणि किट्टूला खाऊ घातला. त्याला परत खा म्हणत होते पण तो नाही बोलला, नंतर खातो. मग पुन्हा किट्टूला खाऊ घालत होते पण किट्टू खात नव्हता. कारण किट्टूला दादाच्या हातात काय होतं ते हवं होतं. दादाने त्या केकवरती हार्ट शेपचं ते केलं होतं, ते घेतलं होतं. त्याला पण तेच हवं होतं. दादा जे घेईल तेच त्याला हवं होतं. मग दादाने पण दिलं. हे बघा असा छान हार्ट शेप होता त्याच्यावरती.
असं केलं आम्ही छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. आणि मग किट्टू आला, तर किट्टूला काय करायचं होतं, ते कॅन्डल होती छोटीशी हार्ट शेपची, ती केकवरती लावायची होती आणि त्याच्या स्वतःच्या हाताने लावायची होती. नंतर हाताला केक लागला तर म्हणतो केक 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 बाळाला लागला. कसं लागलं बघू, दाखव इकडे. पप्पांना कसं लागते. हा तिकडे दाखव पप्पांना. त्याला काय करायचं. अरे वा वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, दादा दादा. केक काय लागतं बेबीच्या हाताला. केक आपण वॉश करूया. केक लई छान बनते ना. Baby, itu, bas. Good bas. केक लागला. सांग पापांना तिकडे काय लागलं. पापा काय लागलं. काय लागलं बघू. केक लागला. खावा.